नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे। परंतु मित्रांनो, आपण जो काही हा व्हिडिओ बनवलेला आहे, एक महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे की ज्या लाडकी बहिणींना हप्ता मिळालेला नाही आहे त्यांची महत्त्वाची काय कारणे असतील। म्हणजे ज्यांना हप्ते मिळाले त्यांचं तर आता सुरळीतपणे त्यांना हप्ता मिळणार आहे, परंतु ज्यांना हप्ता मिळालेला नाही आहे, कशामुळे हप्ता हा मिळालेला नाही आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या लक्षात येईल की काय कारणे आहेत आणि कशामुळे आपल्याला हप्ता येत नाही आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हप्ता न येणे म्हणजे कोणती महत्त्वाची 5 कारणे आहेत तर ती आपण जाणून घेणार आहोत। तर महत्त्वाचं पहिलं कारण काय आहे की ई-के-वाय-सी पूर्ण नसणे। मित्रांनो, ज्यांचं ई-के-वाय-सी किंवा आधार व्हेरिफिकेशन पूर्ण आहे त्यांनाच आधी पैसे जमा झाले आहे। ज्यांचं ई-के-वाय-सी बाकी आहे किंवा मिसमॅच आहे, याचं नाव किंवा जन्मतारीख, आधार क्रमांक, त्यांचा हप्ता होल्ड झाला असेल, हा पहिला कारण आहे। दुसरं कारण काय असेल की आधार बँक लिंक नसणे, म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आधारसाठी बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल किंवा चुकीच्या खात्याला लिंक असेल तर पैसे परत जातात, हा दुसरं कारण आहे। त्याच्यानंतर तिसरं कारण काय आहे की बँक खाते निष्क्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह, म्हणजे 6 ते 12 महिन्यापासून तुमचं व्यवहार नसलेलं खातं असेल किंवा के-वाय-सी अपूर्ण असेल तर अशा खात्यामध्ये सरकारचे पैसे जमा होत नाहीत। चौथं कारण काय आहे की तांत्रिक विलंब, म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे येणे। महाराष्ट्रामध्ये अनेकदा योजना हप्ते टप्प्याटप्प्याने पॉजवाईज जमा होतात, म्हणजे काही जिल्ह्यांना आधी काहींना नंतर पैसे हे जमा होत असतात। तर मित्रांनो, हा चौथं कारण आहे। आणि पाचवं कारण काय आहे की अर्ज तपासणी व्हेरिफिकेशन पेंडिंग, काही अर्ज अजून अंडर व्हेरिफिकेशन स्थितीत असतात किंवा तपासणी पूर्ण झाल्यावर त्यांना हप्ता हा सोडला जातो, म्हणजे त्यांची तपासणी झाली नसेल, तपासणी जर झाली, जर हप्त्यासाठी योग्य असेल तर त्यांना हप्ता हा मिळू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची ही 5 कारणे आहेत। या 5 कारणामुळे जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो आला नसेल, तर आता तुम्हाला काय करायचं, ज्या काही महत्त्वाच्या 3 गोष्टींमध्ये सांगतोय की तुम्हाला नंबर 1 की बँकेत जाऊन आधार लिंक आहे का ते तुम्हाला तपासायचं आहे। नंबर 2, CSC सेतू केंद्रावर जाऊन ई-के-वाय-सी स्टेटस तुम्हाला तपासायचं आहे। आणि नंबर 3 की मोबाईलवर आलेले SMS तपासा आणि डीबीटी फेल्ड मेसेज आहे का, अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला आहे का असं तुम्हाला चेक करायचं आहे। अशा 3 प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या तुम्हाला इथे आता काय करायचं आहेत या सूचना मी दिल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला काही आढळत असेल तर त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आणि तुम्हाला जो काही हप्ता आहे तुमचा तो तुम्हाला परत मिळेल। तर अशा प्रकारचे महत्त्वाची 5 कारणे आहेत। या 5 कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तुम्हाला जानेवारी महिन्याचा आला नसेल मित्रांनो, तर या 5 कारणामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम खरंच याच्यामध्ये येत असेल तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढा। आपल्या जवळच्या CSC सेतू केंद्रावर जाऊन ई-के-वाय-सी खरंच झालेली आहे का, किंवा आपलं जो काही अर्ज आहे तो म्हणजे अजून त्याची तपासणी चालू आहे का, व्हेरिफिकेशन आहे का, ही स्थिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपण लाडकी बहीण योजनेविषयी दिलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।